नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. नवी दिल्लीतील भारत मंडपमध्ये एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन भारताने केलेलं आहे आणि या समिटच्या निमित्ताने तिथे नेते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि बड्या कंपन्यांचे उद्योगपती यांचा कुंभमेळा सुरू आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासारखे जवळजवळ 18 ते 20 देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेला हजर आहेत. अनेक देशांचे म्हणजे 100वर देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर आहेत. भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांनी या परिषदेमध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे की 2035 पर्यंत देशामध्ये जगातलं सगळ्यात मोठं एकात्मिक डेटा सेंटर निर्माण करण्यासाठी अदानी जवळजवळ 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. आता अदानी हे नाव घेतल्यानंतर ज्यांच्या पोटात मुरडा उठतो, ज्यांच्या छातीमध्ये जळजळ होते, असे अनेक राजकीय नेते भारतामध्ये आहेत. अदानी यांच्या नव्या घोषणेमुळे त्यांच्या छातीत निश्चितपणे जळजळ झालेली असणार. 2035 पर्यंत जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर भारतामध्ये साकारणार आहे. हे डेटा सेंटर पूर्णपणे हरित ऊर्जेवर म्हणजे सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी याच्यावर चालणार आहे. अदानी यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचं सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन या कमिशनने अदानी यांच्या विरोधात खटला दाखल केलेला आहे. हिंडेनबर्ग ही अदानी समूहावर आरोप करणारी कंपनी सुद्धा अमेरिकी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की अमेरिकेला भारताची प्रगती नको आहे. अमेरिकेकडून भारताच्या बड्या उद्योगपतींना चेपण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. परंतु एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला असं चित्र दिसतंय की बड्या अमेरिकी कंपन्या भारतीय उद्योजकांबरोबर काम करण्यासाठी तळमळत आहेत. याच्यामध्ये एज कोनिक्स सारखी कंपनी आहे जी जगभरामध्ये बड्या डेटा सेंटरची निर्मिती करते. याच्यामध्ये गुगल आहे. बरं, या कंपन्या फक्त एकत्र काम करत नाहीये, त्यांनी संयुक्त प्रकल्पांची स्थापना केलेली आहे. दोन्ही बाजूच्या कंपन्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत आणि एकत्र पुढे जाण्याचा इरादा व्यक्त करताना दिसत आहेत. एज कोनेक्स ही अमेरिकी कंपनी आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनिया या स्टेटमध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे. 2021 मध्ये अदानी समूह आणि एज कोनेक्स या दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली, एकत्रित काम करण्याचा इरादा व्यक्त केला. आता ही कंपनी महत्त्वाची का? जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या कंपनीने आजवर 80 पेक्षा जास्त डेटा सेंटरची निर्मिती केलेली आहे. काही मोठ्या साईजची असतील, काही छोट्या साईजची असतील, परंतु डेटा सेंटरच्या निर्मितीमध्ये जगात ही कंपनी नंबर 1 आहे. या कंपनीने अदानी समूहाबरोबर हातमिळवणी केली 2021 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी एक संयुक्त कंपनी स्थापन केली, त्याचं नाव अदानी कोनेक्स. भारतामध्ये जो सगळ्यात मोठा डेटा सेंटर निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे, अदानी यांनी ज्याची घोषणा केलेली आहे, त्या प्रकल्पामध्ये ही कंपनी अदानी यांच्यासोबत आहे. म्हणजे अदानी कोनेक्स या प्रकल्पाची निर्मिती करते. एज कोनेक्स आणि अदानी समूहाने हातमिळवणी केली, एक कंपनीची स्थापना केली. विषय फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये. एज कोनेक्स ही कंपनी जगभरामध्ये डेटा सेंटरची निर्मिती करते. स्वाभाविकपणे या कंपनीकडे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आहे, अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं तंत्रज्ञान आहे. परंतु अदानी समूहाबरोबर हातमिळवणी करताना ही कंपनी फक्त तंत्रज्ञान देणार नाहीये. अदानी समूहासोबत एज कोनेक्स ही कंपनी गुंतवणूक सुद्धा करणार आहे आणि दोघांचा जो वाटा आहे, भागीदारी आहे, ती 50-50% भागीदारी झालेली आहे. या एआय समिटमध्ये गौतम अदानी यांचं भाषण झालं आणि त्यांच्या भाषणातली काही विधानं प्रचंड चर्चेत आहेत. अदानी असं म्हणाले की भारत फक्त एआयचा उपभोक्ता राहणार नाहीये, म्हणजे एआयचा ग्राहक बनून राहणार नाहीये. भारत या क्षेत्रातला निर्माता बनेल, भारत या क्षेत्रातला निर्यातदार बनेल आणि जे एआय निर्मित भविष्य असेल, भारताची त्या भविष्यामध्ये भागीदारी असेल. आता अमेरिका किंवा युरोपचे जे देश आहेत, विकसित देश, ते भारताकडे कायम एक ग्राहक, एक बाजारपेठ म्हणून बघत आले. म्हणजे भारताकडे ही मंडळी कशी बघतात? भारत हा लोकसंख्येची प्रचंड मोठी दाटी असलेला देश आहे. भारत हा असा देश आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मध्यम वर्ग आहे. असा मध्यम वर्ग ज्याच्या खिशामध्ये खुळखुळणारा पैसा आहे, ज्याची क्रयशक्ती आहे, विकत घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारताकडे हे देश बाजारपेठ म्हणून बघत आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या कंपन्या ज्यांनी एआय मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यांची इच्छा असेल की भारतासारखा देश आपला ग्राहक बनावा. परंतु भारताने ग्राहक बनण्याची जी मानसिकता आहे ती त्यागलेली आहे आणि भारताची इच्छा निर्माता बनण्याची आहे, निर्यातदार बनण्याची आहे. आणि ही इच्छा बहुधा विकसित देशांना झेलावी लागेल. त्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. एकतर जगामध्ये एआय क्षेत्रामध्ये काम करणारे जे तंत्रज्ञ आहेत, जे जाणकार आहेत, कुशल कामगार आहेत, त्यापैकी 20% लोक भारतीय आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या क्षेत्रामध्ये ज्या भारतीय कंपन्या उतरल्या आहेत, त्या भारतीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्षम आहेत. अदानींनी त्याची झलक दाखवली. 100 अब्जची गुंतवणूक करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे या कंपन्यांना सोबत घेणं ही विकसित देशातल्या कंपन्यांची मजबुरी बनलेली आहे. भारत मंडपमध्ये जी एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे, त्याचा पसारा जर तुमच्या लक्षात आला तर
तुम्हाला समजू शकेल की जगातले देश भारताकडे किती विश्वासाने बघतात आणि भारताच्या क्षमता किती वाढलेल्या आहेत. जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या एआय समिटमध्ये सहभागी झालेले आहेत. 18 पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख या एआय समिटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 500 पेक्षा जास्त स्टार्टअपने या एआय समिटमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जगातल्या एआय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळजवळ सगळ्या बड्या कंपन्या म्हणजे एनव्हिडिया पासून ॲपल पर्यंत सगळ्या कंपन्यांनी या एआय समिटमध्ये सहभाग घेतलेला दिसतो. भारत मंडपमध्ये एकूण 5 दिवस हे एआय समिट होणार आहे. या एआय समिटमध्ये 500 पेक्षा जास्त सत्र असतील, म्हणजे जे तज्ज्ञ आहेत ते आपल्या आपल्या विषयावर येऊन बोलणार आहेत. 840 पेक्षा जास्त प्रदर्शनी आहेत. सगळ्या जगामध्ये या एआय समिटचा डंका वाजतोय, कारण जवळजवळ जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त देशांनी या एआय समिटमध्ये सहभाग घेतलेला आहे. जगभरामध्ये या एआय समिटची चर्चा होते. सगळ्या जगाचं या एआय समिटकडे लक्ष आहे. या एआय समिटमध्ये तज्ज्ञ काय बोलतात तिथे जगातले बरेच लोक कान देऊन ऐकतायत. जगातील जवळजवळ 125 देशांचं प्रतिनिधित्व असलेल्या एखाद्या परिषदेचं आयोजन भारतामध्ये करणं ही काही सोपी बाब नाहीये. भारताने या परिषदेसाठी जगातल्या अनेक देशांना निमंत्रण दिलं असेल. तुम्ही एखाद्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करू शकता, सगळ्या जगाला त्याच्यामध्ये पाचारण करू शकता, परंतु जगातील देश या आमंत्रणाला प्रतिसाद कधी देतील? जेव्हा त्यांचा तुमच्यावर विश्वास असेल, तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल. उद्या पाकिस्तानने जर प्रयत्न केला अशा प्रकारची एखादी भव्य समिट आयोजित करण्याचा, तर जगातले किती देश पाकिस्तानला प्रतिसाद देतील याचा विचार करा. भारत गेले अनेक महिने या परिषदेची तयारी करतोय. सरळ हस्ते पैसा खर्च करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारने या परिषदेसाठी मनुष्यबळ कामाला लावलं होतं. जशी जशी या समिटची तारीख जवळ आली तसे तसे दिल्लीमध्ये पंचतारांकित हॉटेलचे जे दर आहेत ते कडाडायला लागले. आता जेव्हा देशाचे प्रतिनिधी किंवा एखाद्या बड्या कंपनीचे प्रतिनिधी भारतामध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी येतात, तेव्हा स्वाभाविकपणे ते काही छोटा मोठा रूम बघत नाही, ते आलिशान स्वीट बघतात. दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकेका स्वीटची किंमत 30-30 लाखापर्यंत गेली. आपण कल्पना करू शकता की किती मोठ्या संख्येने या परिषदेला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे दिल्लीमध्ये पंचतारांकित हॉटेलचे रूम अपुरे पडावेत अशा प्रकारची परिस्थिती या समिटमुळे निर्माण झाली. या समिटच्या माध्यमातून भारताने घोषणा केली की आम्ही एआयच्या शर्यतीमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्ही एआयची शर्यत अत्यंत गंभीरपणे घेत आहोत. जगामध्ये एआयच्या क्षेत्रामध्ये जे 3 बडे देश आहेत, त्या 3 बड्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अमेरिका, चीन आणि भारत. कारण भारतामध्ये या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी जे ह्युमन इंटेलिजन्स लागतं ते भारताकडे आहे आणि भारताकडे आता पैसा सुद्धा आहे. त्याच्यामुळे भारत या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावू इच्छितो आणि त्या दृष्टीने एक मोठी इकोसिस्टीम भारतामध्ये निर्माण व्हावी या दिशेने पाऊल टाकताना दिसतोय. ही जी दिल्लीमध्ये एआय समिट आयोजित करण्यात आली होती ती त्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत आश्वासक अशा प्रकारचं पाऊल होतं. तुम्हाला जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये पाय रोवायचे असतात तेव्हा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक तुम्हाला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करावी लागते. ही गुंतवणूक तुम्हाला तंत्रज्ञानासाठी आणि संशोधनासाठी करावी लागते. अमेरिकेतल्या कंपन्या एआय साठी ट्रिलियन्स ऑफ डॉलर ओतताना दिसत आहेत, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत. ॲपल आहे, गुगल आहे, मेटा आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, ॲमेझॉन आहे. या ज्या कंपन्या आहेत, एनव्हिडिया आहे या क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी. या कंपन्यांनी प्रचंड मोठी गुंतवणूक केलेली आहे. या कंपन्यांच्या सोबत अमेरिकी सरकार अत्यंत खंबीरपणे उभं असतं, त्यांच्या अडीनडीला उभं असतं आणि या कंपन्या सुद्धा देशाआडी उभ्या असतात. म्हणजे पर्यायाने अमेरिकेमध्ये जे सत्ताधारी असतात त्यांच्याआडी उभ्या असतात आणि ही अशी एक जोडगोळी बनलेली आहे की ज्यामुळे अमेरिका महासत्ता झालेली आहे. अमेरिकेने सगळ्या जगावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आता भारत सुद्धा अमेरिकेचं या दिशेने अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या देशामध्ये ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांच्या पाठीशी भारत सरकार खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतंय, त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर अमेरिकी कंपन्यांसाठी अमेरिकी सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकून काम करतं आणि त्याचं अनुकरण सुद्धा भारताने करण्याची गरज आहे. जगामध्ये अन्य देशांच्या ज्या बड्या कंपन्या अमेरिकी कंपन्यांना स्पर्धा देण्याची शक्यता आहे त्यांना चेपण्याचा चिरडण्याचा प्रयत्न अमेरिकी सरकार सातत्याने करत असतं. त्यांना काहीतरी कायदेशीर भानगडीमध्ये गुंतवायचं आणि त्यांना जगभरामध्ये धंदा करणं अशक्य करायचं. चीनमध्ये अमेरिकेने हा प्रयोग केलेला आहे आणि भारताच्या संदर्भात अशा प्रकारचे प्रयोग करण्याची सुरुवात सुद्धा अमेरिकेने केलेली आहे. अदानी समूह याचा अनुभव घेतोय. म्हणजे याच्या मागे जो हिशोब आहे तो सरळ सरळ समजण्यासारखा आहे. जर तुम्हाला महाशक्तीचं बिरुद तुमच्याकडे कायम ठेवायचं असेल तर हे बिरुद ज्या कंपन्यांमुळे मिळालं त्या कंपन्या फक्त तुमच्याच देशामध्ये असल्या पाहिजेत असा आग्रह या कारवायांच्या मागे आहे. अमेरिकेमध्ये ज्या प्रकारच्या कंपन्या आहेत त्या प्रकारच्या कंपन्या भारतामध्ये सुद्धा निर्माण व्हाव्यात किंवा भारतामध्ये ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांना बळ मिळावं याच्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
अनेक अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक लागते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबत आपण चर्चा केलीच, परंतु तेल शुद्धीकरण आहे, खाण आहे, विमानतळं आहे, बंदरे आहे. ही अशी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते. अब्जावधीमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि अशा प्रकारची गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या भारतामध्ये कंपन्या नाही आहेत अशातला भाग नाही आहे. आहेत, परंतु त्यांना अधिक बळ देण्याची गरज आहे. सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. भारतामध्ये अशा निश्चितपणे कंपन्या आहेत. अदानी आहेत, रिलायन्स आहे, टाटा आहे, L&T आहे, वेदांत समूह आहे, बिर्ला समूह आहे. अशा अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत ज्यांना सरकार बळ देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांना मजबूती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे या कंपन्या जगभरातल्या कंपन्यांची एकतर हातमिळवणी करत आहेत किंवा जगभरामध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अदानी कोनेक्स ही जी कंपनी आहे ती देशभरामध्ये काम करते. ही कंपनी पुण्यामध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे, बिजागमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, नोएडामध्ये आहे. देशभरामध्ये ही कंपनी काम करते आणि देशभरामध्ये AI शी संबंधित इकोसिस्टीम निर्माण करण्याचा प्रयत्न या कंपनीने गेल्या काही वर्षामध्ये केलेला दिसतोय. पुण्यामध्ये अदानी कोनेक्सने 2024 मध्ये 25 एकर जमीन विकत घेतली होती आणि इथे डेटा सेंटरचा एक प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते आणि त्याच्या दिशेने पाऊल टाकताना दिसते. अदानी देशभरामध्ये जी 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत, त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये जवळजवळ 8 ते 15 लाख पर्यंत रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. याच्यामध्ये प्रत्यक्ष रोजगार आहेत, याच्यामध्ये अप्रत्यक्ष रोजगार आहेत. परंतु 100 बिलियनच्या गुंतवणुकीनंतर या देशामध्ये खूप मोठ्या संख्येने रोजगारात भर पडणार आहे. हा विषय कोणी नाकारू शकत नाही. अदानींच्या गुंतवणुकीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की या देशातले जे उद्योगपती आहेत त्या दुभत्या गायी आहेत. या गायींना जपण्याची गरज असते, त्यांना खाऊ पिऊ घालण्याची गरज असते. हे जे उद्योगपती असतात ते देशामध्ये गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये सुबत्ता निर्माण होते, दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाला जो कर मिळतो त्या कराच्या माध्यमातून जे सार्वजनिक शिक्षण असतं, आरोग्य असतं किंवा तुमच्या पायाभूत सुविधा असतात, संरक्षण सज्जता असते, या सगळ्या विषयावर सरकारला खर्च करता येतात. जग कितीही आधुनिक झालं, पुढारलेलं झालं तरी देशादेशामध्ये जी स्पर्धा आहे, वैमनस्य आहे, ते काही संपत नाही आहे. पूर्वी एखाद्या देशाचं दुसऱ्या देशाची शत्रुत्व असेल तर तो देश त्या देशावर आक्रमण करायचा आणि त्या देशाला संपवण्याचा प्रयत्न करायचा. आता आधुनिक काळामध्ये रणनीती थोडी बदललेली आहे. आता थेट आक्रमण करण्याची गरज नसते. एखाद्या देशाला जर तुम्हाला संपवायचं असेल तर तुम्ही त्याच्या अर्थकारणावर हल्ला करता, त्याला आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न करता. चीन अमेरिकेला स्पर्धा देण्याचा प्रयत्न करतोय, चीन अमेरिकेची जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. हे जेव्हा अमेरिकेच्या लक्षात आलं तेव्हा चीनला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने चीनच्या अर्थकारणाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी चीनच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलं आणि या टेरिफ अस्त्राचा जो प्रभाव आहे तो त्यांच्या लक्षात आला. डोनाल्ड ट्रम्प या अस्त्राच्या प्रेमात पडले आणि जगातल्या अनेक देशांच्या विरोधात त्यांनी या अस्त्राचा वापर केला. त्यांची 2 उद्दिष्ट होती. एकतर समोरच्या देशाला खच्ची करायचं किंवा खच्ची करण्याचा धाक दाखवून आपल्याला जे हवं ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला टार्गेट करण्याची जेव्हा जेव्हा इच्छा झाली तेव्हा त्यांनी अदानींना टार्गेट केलं, त्यांनी रिलायन्सला टार्गेट केलं. म्हणजे भारतीय कंपन्यांना धाक दाखवायचा. भारतीय कंपन्यांना धाक दाखवला तर भारत आपल्या अर्थकारणाचं काय होणार, या चिंतेतून अमेरिकेला जे हवंय ते करायला सज्ज होईल. म्हणजे असा त्यांचा विचार होता, अशी त्यांची रणनीती होती. प्रत्यक्षात ही रणनीती अमेरिकेला फारशी उपयोगी पडली असं दिसत नाही. भारताने अमेरिकेने जी आव्हानं उभी केली त्या आव्हानांच्या समोर कधी मान झुकवली नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या देशातला एखादा राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षाचा एखादा नेता सातत्याने एखाद्या उद्योग समूहाला टार्गेट करतोय, एखाद्या उद्योगपतीला टार्गेट करतोय, तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आवाज जरी त्याचा असला तरी स्क्रिप्ट त्याची नाहीये. स्क्रिप्ट पुरवणारी एखादी दुसरी कंपनी आहे किंवा एखाद्या दुसऱ्या देशाचं सरकार आहे. त्या सरकारचा एजेंडा, त्या कंपनीचा एजेंडा या राजकीय नेत्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशामध्ये तरुणाच्या हाताला काम देण्याचा जो अजेंडा आहे तो फक्त या देशातले उद्योगपती पूर्ण करू शकतात. राजकीय पक्षांचे नेते, विशेष करून ते राजकीय नेते जे उद्योगांना, कंपन्यांना टार्गेट करत असतात, ते फक्त या उद्योगपतींच्या विरोधात या तरुणांच्या हाती दगड देऊ शकतात आणि त्यांना अराजक निर्माण करण्यासाठी प्रेरित करू शकतात. या देशामध्ये असे अनेक राजकीय नेते आहेत की ज्यांच्याकडे हजारो कोटीचं काळं धन आहे. हे धन विदेशातल्या बँकांमध्ये सडत पडलेलं असतं, परंतु देशाच्या भल्यासाठी याचा कधीही उपयोग होताना दिसत नाही. जे राजकीय नेते उद्योगपतींच्या विरोधात बोलतात त्या उद्योगपतीकडून पैसे घेऊनच या धनाची राशी त्यांनी निर्माण केलेली असते. त्यांच्याकडे जी काळ्या धनाची राशी असते त्यातले काही कोटी रोजगार निर्मितीसाठी वापरावेत, एखादा
उद्योगधंदा सुरू करावा असा विचार या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये कधीही येत नाही, कारण त्यांची मानसिकता तशी नसते. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आणि त्यांचा एजेंडा ओळखण्याची गरज आहे. या देशाला पुढे नेण्याचं काम, पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खिशातला पैसा टाकण्याचं काम या देशातले उद्योगपती करत असतात. त्यामुळे या देशातल्या उद्योगपतींचा आदर करण्याची गरज आहे, त्यांना सन्मान देण्याची गरज आहे. आणि हा सन्मान सरकारने दिला पाहिजे असं नाही आहे. हा सन्मान सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हवा, कारण त्यांना हे कळलं पाहिजे की हे उद्योगपती सर्वसामान्य लोकांसाठी रोजगाराची निर्मिती करत असतात. राजकीय नेत्यांच्या मुलांना रोजगार करण्याची गरज नसते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी तरतूद करून ठेवलेली असते. एआय क्षेत्रासाठी 100 अब्ज गुंतवण्याची घोषणा उद्योगपती गौतम अदानी यांनी केलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय क्षेत्र अदानींना विकलं, एआय क्षेत्र अदानींना बहाल केलं किंवा गौतम अदानी एआय गिळणार अशा प्रकारची चर्चा काही राजकीय नेत्यांनी जर सुरू केली तर त्याच्यामध्ये अजिबात आश्चर्य वाढून घेऊ नका. नवी दिल्लीच्या भारत मंडपमध्ये एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे. एआयचा वापर करताना होणाऱ्या भल्या बुऱ्या परिणामांची चर्चा या समिटच्या माध्यमातून होते आहे. एआयच्या भविष्याबद्दल चर्चा होते आहे. परंतु या समिटमध्ये एकूणच जो तज्ज्ञांचा सूर आहे तो एआय नको अशा प्रकारचा नाही आहे. एआयचा वापर करताना, एआयची निर्मिती करताना सावधगिरी बाळगली पाहिजे अशा प्रकारचा हा सूर आहे. आणि हा सूर निर्माण करण्यासाठी भारताने खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर राजेश शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना एआयच्या संदर्भात व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका, सोबत सबस्क्राईब करा बीज डंका आणि दोन्ही चॅनल सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.